नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 10 मार्चच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. त्या लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. लेक्चरच्या एंडला आपण क्वेश्चन ऑफ द डे घेतो. त्याचा आन्सर जे आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. तोच क्वेश्चन आपण नेक्स्ट डेला ॲज अ रिव्हिजन म्हणून घेतो. जर तुम्हाला लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. आता कंबाईन एक्झाम जवळ आलेली आहे. तुम्ही रिव्हिजनवरती जास्त फोकस देत असाल अशी मी आशा करतो, कारण रिव्हिजन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन युअर एक्झाम. कारण जेवढं तुम्ही रिव्हिजन जास्त कराल तेवढं तेवढं तुम्हाला क्वेश्चन सोडवण्याची जास्त प्रॅक्टिस ठेवा. त्याच्यातून आपले स्टॅटिक्स असतात, ओके, किंवा आपण एखादा पॉईंट थोडा फोकसने वाचलेला नसतो, तो त्याच्यामध्ये पूर्ण आहे तो कव्हर होतो. सीसॅट आहे ते तुम्ही डेली केलं पाहिजे. टाइम लावून 15 क्वेश्चन तुम्ही डेली सोडवलेच पाहिजेत, ओके. आणि आयोगाच्या पॅटर्नचेच क्वेश्चन घेतले तर तुम्हाला एक्झाममध्ये पण असं वाटेल की तुम्ही प्रॅक्टिस पेपरच तिथे देताय. ते सेमच क्वेश्चन त्या काइंड ऑफ तुम्हाला तिथे बघायला मिळू शकतात. बघू आता कालचा क्वेश्चन. अलीकडेच कुम्मानम राजचक्रन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, तर ते कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तुम्हाला इथं दोन गोष्टी जे आहे ते रिव्हिजन करायचे. एक तर राज्यपालाच्या रिलेटेड जे जे आहे ते तुम्हाला करायचं आहे, कारण आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये सुद्धा राज्यपालाच्या रिलेटेड क्वेश्चन बनू शकतो, ओके. आणि आता याचं उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक 1 मिझोरम. तर मिझोरमच्या रिलेटेड सुद्धा ज्या ज्या न्यूज आहेत त्या सुद्धा इथे तुम्ही रिवाइज करणं अपेक्षित आहे, ओके. आता मिझोरमचं सांगायचं झालं तर मिझोरम हे 23वं राज्य आहे, 1986ला झालेलं आहे. 53वी घटना दुरुस्ती, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण तसं जोड्याला हवाला काइंड ऑफ क्वेश्चन येतो. त्यामुळे असे राज्य आले जे लेटेस्ट झालेले आहेत तर त्यांचे तुम्हाला कोणती घटना दुरुस्ती आहे किंवा कोणत्या इयरला झालं हे तुम्ही त्या त्या वेळेला बघणं सारखं गरजेचं आहे. आणि आता मिझोरम धर्मगार्डियन जो झालेला होता पहिला भारत आणि जपानमधला संयुक्त लष्करी सराव नोव्हेंबरमध्ये, तो मिझोरम येथे झालेला होता, ओके, वेरनगट येथे. हे जस्ट तुम्ही नोट करून ठेवा. आता राज्यपाल आलेला आहे, तर राज्यपालाचं जे आहे ते कलम 155 नुसार राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करतात, ओके. आणि 156 नुसार ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. मग तुम्हाला त्यांच्या रिलेटेड जे त्यांचं वेतन भत्ते जे आहेत कलम 158 आहे, ओके. परत मी तुम्हाला सांगितलं ते कोणकोणत्या पदांची म्हणजे कोणकोणते पदाधिकारी नेमतात, ते नेमण्याचा अधिकार कोणकोणते आहेत, तर जसं की महाधिवक्ता आहे, ओके, लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सदस्य आहेत, कुलपती आहेत. मग हे जे आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. कलम 164, कलम 163, ओके, हे जे आहे हे तुम्हाला जे डिटेलमध्ये माहित असणं गरजेचं आहे. बघू पुढे. चीनमधील भारताच्या तिसऱ्या आय टी मार्गिकेचे उद्घाटन, ओके. आय टी मार्गिकेचे म्हणजेच काय, आय टी कॉरिडॉरचे जे आहे ते उद्घाटन करण्यात आलेले आहे. माहिती तंत्रज्ञान संबंधी भारतीय आणि चीनी कंपन्यांमधील भागीदारीमध्ये सुलभता यावी या उद्देशाने भारताने चीनमध्ये, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, जुझो शहरात विकसित केलेल्या आपल्या तिसऱ्या मार्गिकेचे म्हणजे कॉरिडॉरचे जे आहे ते उद्घाटन केलेलं आहे. बघा पर्पज काय आहे तर भारत आणि चीनी कंपन्यांमधील भागीदारांमध्ये सुलभता यावी यासाठी आहे. आणि हे तिसऱ्या म्हटलेलं आहे. मग तुम्हाला आधीच्या दोन आहेत त्या सुद्धा माहित पाहिजेत कुठे झालेल्या आहेत. तर चीनच्या डालियन आणि गुयांग या दोन शहरांमध्ये ऑलरेडी आहेत ते कॉरिडॉर, आय टी कॉरिडॉर केलेले आहेत. या परिसराचा विकास करण्यासाठी भारताच्या सॉफ्टवेअर व सेवा कंपन्यांचा राष्ट्रीय संघ नॅसकॉम या संस्थेने चीनच्या जियांगसू प्रांतातल्या जुझो शहरासोबत जी आहे ती भागीदारी केलेली आहे. मग याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स अँड अनालिटिक्स अशा ज्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहेत त्यांचा जो आहे तो या क्षेत्रामध्ये उत्पादन तयार करण्यासाठी वापर केला जाणार आहे आणि त्याच्या सहकार्यातून आहे ते टार्गेट अचीव केलं जाणार आहे, ओके. तुम्हाला लक्षात ठेवायचं ही तिसरी मार्गिका आहे. शहर लक्षात ठेवायचेच आणि आधीचे दोन आहेत ते सुद्धा लक्षात ठेवायचे. असं विचारलं जाऊ शकते की खालीपैकी कोणत्या शहरांमध्ये आय टी मार्गिका नाही आहे, तर त्या अँगलने तुम्हाला तिन्ही पण माहीत असणे गरजेचं आहे. बघू पुढे. आता चीन आलेलं आहे इथं, तर चीनमधलं तुम्हाला चांगी 4 आहे. त्यानंतर चीनची जी करन्सी आहे रेनमिनबी, त्याच्या डिनॉमिनेटरमध्ये पाकिस्तानने पांडा बॉन्ड जारी केलेले होते, ओके. तर तो क्वेश्चन सुद्धा इथे कव्हर होतो. बघू पुढे.
सागरी सुरक्षिततेसाठी इस्रोचा फ्रान्ससोबत सामंजस्य करार. ओके, तर बघा इस्रोने करार केलेला आहे फ्रान्स सोबत. ओके, तर तुम्हाला कशासाठी केलेला आहे, तर सागरी सुरक्षेसाठी. तर हा जो आहे तर भारताची इस्रो आणि फ्रान्सच्या नॅशनल सेंटर फॉर स्पेस स्टडीज CNES सोबत हा सामंजस्य करार झालेला आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं, फ्रान्सची जी अवकाश संशोधन संस्था आहे तिचं नाव आहे नॅशनल सेंटर फॉर स्पेस स्टडीज. जागतिक पातळीवरती विशेषतः हिंदी महासागरात ज्या क्षेत्रात फ्रान्सचा रियुनियन बेट आहे, जहाजांच्या हालचालींचा दोन्ही देश वेध घेणार आहेत आणि त्यासाठी उपग्रहांचे एक जाळे तयार केलं जाणार आहे. ओके, त्या थ्रू जे आहे ते त्यांचं जे होणार आहे ते काम चालणार आहे. आणि यासाठी पूर्वीच पाठवलेल्या मेगाट्रॉपिक्स आणि सरळ अल्टिका या 2 हवामानविषयक निरीक्षक उपग्रहांची त्यांनी निवड केलेली आहे. ओके, जस्ट तुम्ही कंट्रीज लक्षात ठेवा आणि कशासाठी हा केलेला आहे ते. आता इथे इस्रो आलेला आहे, इस्रोच्या रिलेटेड तुमची जी रिव्हिजन आहे ती इथे होणे अपेक्षित आहे. आपण दरवेळेला इस्रो येतो त्यावेळेला घेतो. इस्रोवरती एक सेपरेट लेक्चर बनवण्याचं माझं प्लॅनिंग आहे. मग ते एक लेक्चर म्हणजे तुम्हाला एकाच लेक्चरमध्ये इस्रोच्या ज्या एक्झाम पॉईंट ऑफ महत्त्वाच्या घटना आहेत त्या मी त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. बघू पुढे. कर्करोगावरील 390 औषधांच्या किरकोळ दरामध्ये 80% घट झालेली आहे. बघा कर्करोगाच्या रिलेटेड आलेलं आहे. तर केंद्रीय रसायन आणि खत मंत्रालयाच्या अखत्यारीत. ओके, तुम्हाला हे मंत्रालय कोणतं आहे ते लक्षात ठेवायचं आहे. तर असलेल्या राष्ट्रीय औषध निर्मिती मूल्य प्राधिकरणाने कमाल किरकोळ किमतीमध्ये जी आहे ती 87% घट झालेलं आहे असं जाहीर केलेलं आहे. ओके, किती औषधांच्या, तर 390 औषधांच्या. आणि ही जी सुधारित किंमत आहे ती 8 मार्च 2019 पासून लागू करण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रीय औषध निर्मिती मूल्य प्राधिकरण म्हणजे नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी NPPA ही सरकारी नियामक संस्था आहे जी भारतातल्या औषधांच्या किमती जे आहे ते कंट्रोलमध्ये नियंत्रित करते आणि याची स्थापना जी आहे ती 1997 झालेली आहे. ओके, आता कर्करोगाच्या रिलेटेड आलेलं आहे. तर आपण एक न्यूज घेतलेली होती ऑलरेडी की राष्ट्रीय कर्करोग संस्था नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट जी की देशातील सर्वात मोठी राष्ट्रीय कर्करोग संस्था होती, डिसेंबरमध्ये त्याची सुरुवात झालेली. तर ती कुठे झालेली, हरियाणा. तर तुम्हाला हरियाणा सुद्धा लक्षात ठेवायचं आणि हरियाणामध्ये कुठे, तर झज्जर येथे झालेली होती. ओके, हे दोन्ही सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं. जर खूप डेप्थ मध्ये विचारायचं असेल तर तुम्हाला झज्जर विचारलं जाईल. डायरेक्ट क्वेश्चन मध्येच विचारलं जाईल की हरियाणामध्ये कुठे. मग जर राज्यवाईज विचारायचं असेल तर हरियाणा विचारलं जाईल. बघू पुढे. तुम्ही नेहमी कोणतीही न्यूज वाचताना कोरिलेट करण्याचा कायम प्रयत्न करत जा. आता इथे पण बघा GI टॅग आलेला आहे. आपण सिलाव खाजाला GI टॅग प्राप्त झालेला होता बिहारच्या. ओके, आपण बरेच GI टॅग बनवलेले. तर तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये जे आहे ते जोड्या लावायला GI टॅग सुद्धा येऊ शकतो. एका ठिकाणी त्या लोकेशनवरच्या त्या वस्तूचं नाव आणि ते लोकेशन असं तुम्हाला जोड्या लावायला येऊ शकतं. तर बघा मरायूर गुळाला GI टॅग प्राप्त झालाय. तर हा कुठे आहे, तर केरळ राज्यामध्ये आहे. ओके, केरळ राज्यात मरायूर आणि कंथालूर ग्रामपंचायतीमध्ये कुठल्याही रसायनांचा वापर न करता गूळ तयार केला जातो. ओके, विदाउट युझिंग एनी केमिकल जे आहे ते हा गूळ तयार केला जातो. उच्च गुणवत्तेसाठी ओळखला जाणारा मरायूर गूळ आता कोणत्याही फसवणुकीशिवाय योग्य किमतीत विकला जाऊ शकतो. आता GI आलेलं आहे. तर GIचं स्टोअर जे आहे, देशातील पहिलं GIचं स्टोअर होतं ते गोव्यामध्ये उघडलेलं होतं. बरोबर, की जिथं GI मानांकित जे वस्तू आहेत त्या तिथे विकण्यासाठी अवेलेबल असणार आहेत. ओके, म्हणजे त्यांना एक लोकली सोडून एक देशाच्या लेवलला सुद्धा एक त्यांना प्लॅटफॉर्म मिळणार आहे, प्लस ग्लोबली सुद्धा प्लॅटफॉर्म मिळणार आहे. ओके, हे जर तुम्ही म्हणजे GI स्टोअर ओपन करत आहेत आता, त्याचा हा बेनिफिट ह्या GI टॅग वस्तूंना असणार आहे. बघू पुढे. रसगुल्ला सुद्धा आपण पाहिलेला होता की ज्याला GI टॅग प्राप्त झालेला होता पश्चिम बंगालचा, आणि त्याच्या वर्धापना दिन निमित्त सुद्धा त्यांनी जे होतं ते आपण घेतलेलं होतं त्यांनी रसगुल्ला दिन. सौम्या स्वामीनाथन जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या विभागाचे मुख्य शास्त्रज्ञ जे आहेत त्यांची WHO नव्या विभागाचे मुख्य शास्त्रज्ञ म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तर WHO ने जे आहे ते एक डिजिटल आरोग्य विभाग डिपार्टमेंट ऑफ डिजिटल हेल्थ नावाचा एक नवीन विभाग चालू केलेला आहे आणि त्यासाठी जे आहे ते मुख्य शास्त्रज्ञ हे पद त्यांनी तयार केलेलं आहे आणि त्याच्या ठिकाणी सौम्या स्वामीनाथन यांची नेमणूक केलेली आहे. सौम्या स्वामीनाथन जे आहेत ते WHO 3 उपमहासंचालकांपैकी एक त्या होत्या. आता त्यांचे
तिकडे नेमणूक झालेली आहे. WHO ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संबंधित संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संघटना आहे, हे तर सर्वांना माहित असणार आहे. 1948 ला स्थापना झालेली आहे. त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे तर जिनेवा, स्वित्झर्लंड येथे. बघू पुढे. क्वेश्चन ऑफ द डे. नुकतेच इस्रोने खालीलपैकी कोणत्या देशातील अवकाश संशोधन संस्थेची सागरी सुरक्षेसाठी करार केलेला आहे? ओके, खाली 4 पर्याय दिले आहेत. आशा करतो तुम्ही याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल आणि तुम्हाला आपलं लेक्चर युजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल आणि तुम्ही हे लेक्चर तुमच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये शेअर कराल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.